हे भाजी मोहर भाजी हा मोर भाजी हे कशी काय आहे? चांगली असते आरोग्याला चांगली हे असते आरोग्याला वनस्पती डोंगरातली भाजी डोंगरातली होय, भाजी नैसर्गिक. तुमचं नाव कसं दादा? माझं कोंडबा लांबोरी बाविलगाव. आरोग्याला चांगली असते आरोग्याला वनस्पती भाजी वनस्पती भाजी होय. डोंगरातली भाजी ती डोंगरातली कुठल्या भाजी. किती दिवसात मिळते म्हणजे कुठल्या हे 15 दिवस असते हंगाम्याचं. इतर दिवशी मिळत नाही 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 वर्षात एकदाच असते 15 दिवस. हो बरोबर थँक्यू ही औषधी वनस्पती भाजी आहे. तेवढंच आहे. 10 रुपये. हा दादा या मोहरीच्या भाजीविषयी जरा माहिती सांगा. हे डोंगरात वेल असतात म्हणजे वेल हेच शेंडवेल वेल हा ते कट करून काढा लागतात आणि ती पानं काढून टाका लागतात हा आणि ती भाजी तयार करून विकायला लागते. बरं ह्याच्यामध्ये काय आजार म्हणजे काय असत काय नाही हे नैसर्गिक साहेब असते. आणि त्या हे खाल्ल्यामुळे काय फरक पडतो कसं काय? हे शरीराला चांगलं असते साहेब. बिंग लागवडीचं असते. हा म्हणजे कुठल्या आजारामध्ये उपयोग पडते हे? हे शरीराला आरोग्याला चांगलं वनस्पती भाजी बिन लागवडीची बिन केमिकलची. साधारण कुठल्या महिन्यात सरासरी होते? पावसानंतर हे गौरीच्या महिन्यातच असते. माळ महिन्यात असते. माळाच्या महिन्यात. आणि कधीपर्यंत? हे 15 दिवस असते. दसऱ्यापर्यंत पिरियड असते. दसऱ्यानंतर नाही वर्षात एकदाच असते ते. बरोबर. 15 दिवस तेवढंच हंगाम असते. तुम्ही आता किती किलो आहे? आता तुम्ही पोता आणलेला आहे हे 5-7 किलो असते. 7 किलो. मग तुम्ही डोक्यावरून सगळं घेऊन होय, फिरता फिरायला लागते. किती दिवसात परत किती दिवस म्हणजे किती वेळ लागतो विकायला? विकायला 1 दिवस लागतो त्याला. 1 दिवस लागतो. होय बरं मग तुम्ही चालतच सगळीकडे फिरता? चालत. बरं तुमचे कष्टाला तुमच्या सलाम आमचा. आणि तुम्ही चांगलं काम करताय. आणि अशा प्रकारे जी दुर्मिळ भाजी आहे ही आता दुर्मिळ भाजी म्हणता येईल होय नाही दुर्मिळ ना? दुर्मिळ. काही ठिकाणी ठराविक ठिकाणीच मिळते होय डोंगरातच मिळते. मिळते. डोंगरातच वर्षातच मिळते. काय काही मिळत नाही साहेब. ओके 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 थँक्यू. तू काय सडांके घालू नकोसा.